प्रश्न हा आहे की वक्तृत्व कला ही दैवी देणगी आहे का? तर यस, वक्तृत्व कला ही दैवी देणगी आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, देव भेदभाव कधीपासून करायला लागला? बरोबर, देव भेदभाव कधीपासून करायला लागला? एकाला ही देणगी द्यायची आणि दुसऱ्याला द्यायचीच नाही. बरोबर, वक्तृत्वाची कला ही दैवी देणगी आहे, गॉड गिफ्ट आहे. पण देव कुणालाही हे गिफ्ट देत नाही. मग कुणाला देतो? जो आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्या शब्दांवरती, आपल्या भाषेवरती प्रभुत्व निर्माण करतो, जो आपल्या शब्दांवरती, भाषेवरती प्रभुत्व निर्माण करत असताना श्रोत्यांची मानसिकता समजून घेतो आणि त्या पद्धतीने बोलतो. वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी ज्या ज्या स्टेप्स आहेत, ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत, या ट्रिक्स आणि टेक्निक्स वरती तो प्रचंड मेहनत घेतो, कष्ट घेतो आणि जे स्टेज फिअर आहे त्या स्टेज फिअरच्या विरोधात लढतो. जो व्यक्ती हे सगळं करतो ना, त्यालाच देव ही देणगी देतो.